मी ना 1 तारीखला अनुभव शेअर केला होता. किती तारखेला? 1 जानेवारीला. 1 जानेवारीला? हो. तो कधीच आला असेल ताई. नाही आला. मग? आला तो. हा. पण त्याच्यामध्ये ना खूप घाई झाली ना. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. हं. मग आला दुसरा तो, अनुभव घाई आलाय का झाली. तुम्हाला? हा तो शेअर करायचा होता. अच्छा. चेंबूरवरून मी बोलते. हो आलं लक्षात माझ्या. बोला ना ताई. ते मागे शेअर केला होता तो. हा हा हा. तर ते माझ्या मुलीचं यांची बरोबर म्हणजे 6 महिने 2 वेळेला थांबली होती. हा पीसीओडीचा प्रॉब्लेम होता. ते परत 6 महिन्याने आपोआप आली परत. अच्छा. आणि परत 3ऱ्या वेळेला तशीच झाली परत. अरे बापरे. हा मे हा. मध्ये आली आणि परत 2 महिने आलीच नाही. मी म्हटलं आता इथं असं चालूच झालं हा असं. हा. मग मी स्वामी समर्थ आणि माझं ना ते थोडं चुकलं पण मागे मी बोलले. ते प्रदीप दादा ना आमच्या घरी येऊन गेले होते तेव्हा. अरे बापरे. तर ते नाही का सासू सासरे वारले होते तर. अच्छा. हा ते थोडं माझं राहूनच गेलं होतं सांगायचं. अच्छा अच्छा अच्छा. असं तर ते मूर्ती त्यांनी स्वामींची मूर्ती देऊन गेले आम्हाला तेव्हा. ओ अरे वा. कशासाठी आलेले? ते सासू सासरे ऑफ झाले ना ते अचानक मी बोलली हा की. हा 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 हा. तेव्हा आम्हीच बोलवलं होतं अच्छा इथे. अच्छा. हा हा हा. मग ते देव वगैरे बरोबर म्हणजे हा. असे दिशा वेगळी आहे असं म्हणजे त्यांनी ओळखलं घरामध्ये. अच्छा. असं. बघा त्यासाठी. आता व्यवस्थित आहे ना सगळं? हो आहे तसं व्यवस्थित. हा. तर ते 1 ऑगस्टला मी काय केलं, मी म्हटलं आता हे आता इथं असंच चालू राहणार. आपली दिवा लावते मी सेवा करते तेव्हा मी बोलली तारक मंत्राचं पाणी तर तिला देतेच मी. तर पाण्यावर हात ठेवला ग्लासावरती आणि मी बोलली की गुरुवारीच बोलली 1 ऑगस्टला की हिच्या आता हे असंच होणार काही माहित नाही याचं. पण मी स्वामींना सांगितलं की हिचं महिना बरोबर अगदी व्यवस्थित येऊ दे. आता 8 दिवसामध्ये तर येऊ दे अशी बोलली. पुढच्या गुरुवारपर्यंत येऊ दे. पाणी मला माहित पाण्यामध्ये द्यायचं. मग ते पुढच्या गुरुवारी मग तिला शाळेची सुट्टी होती. तर मग ती बुधवारीच बोलली की मी मंदिरात जाणार होते अशी बोलली. अरे वा. तर मी म्हटलं जा संध्याकाळी उद्या जाणार अशी बोलली. तर मला 8 तारीखला सकाळीच आली. अरे बापरे. बघा मला आली. तर मग मी बोलली आता त्याच्याबरोबर मी आता संध्याकाळी ती घरात येणार म्हणजे दिवसभर घरात असणार हातबोट लागणार. तर म्हटलं मी सकाळी बोलली की मी तुझ्या बरोबर येते आता दुपारी. तर तू जा मंदिरामध्ये मी बाहेरच थांबते असं. मग गेली तिच्या बरोबर मी बाजूलाच राहिली. आणि मग ती लाईन बघून बोलते की मी नाही आता जाते मागे. खूप लाईन असते ना गुरुवारची. गुरुवारी खूपच गर्दी असते चेंबूरला. तर मी तिला जरा असं हे केलं थांबवलं. मी बोलले आता एवढी चालत आली तर जरा 20 मिनिटं तरी तपली की 20-25 मिनिटं. मग ती थांबली लाईनीमध्येच थांबली. अर्धा तास तरी थांबली असं. आणि मग आलो आम्ही. ती दर्शन घेऊन आली. मग आम्ही घरी आलो आणि अशी थांबली ती. आणि बोलते माझं पोट दुखतंय अशी बोलायला लागली. तर मी म्हटलं दुखत पण नसेल अशी मी बोलली. आणि मग ते थोड्या वेळाने आली पण. अरे वा. घरी आल्या व्यवस्थित. 8ला आली पण आता येऊ दे तशी मी स्वामींना बोलते. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि आम्ही गाणगापूरला गेलो होतो ना. अरे वा. तुम्हाला आहे का वेळ? हो फक्त मोठं जास्त लांबवू नका कारण खूप म्हणूनच मी मागे पण घाई केली. आणि ते असं गाणगापूरला आम्ही गेलो. अक्कलकोटला गेलो 13 एप्रिलला. आणि अक्कलकोटवरून गाणगापूरला गेलो. तर तिथे अक्कलकोटला आहे ना ते गाडी भेटतच नव्हती.
ते खूप रात्र झाली गाणगापूरला जाईपर्यंत खूप रात्र झाली. म्हणजे 7 वाजले तरी पण हा, हा, असे. पण ना पाऊस होता ना त्याच्यामुळे थोडा अंधार वाटत होता आणि आम्हाला ना पारायण करायला जायचं होतं तिकडे गाणगापूरला. अच्छा. हा, हा. 3 दिवसाचं. तर मग गाणगापूरला आम्ही उतरलो तिथे. शीट असते ना शीटची गाडी. हा, हा. मग झालं का तुमचं तिथे पारायण? नाही झालं आमचं, पण ते आम्ही तिथून येणार होतो संध्याकाळी गाणगापूरला उतरल्यावर. अच्छा. हा. तो बोलतो की आम्ही तिथे विचारलेलं की इथे संगम कुठे आहे पारायण करतात, तर तो बोलायला लागला की इथे नाही आहे म्हणून, असं बोलायला लागला. हा, 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 हा. मग आणि सर्व पाऊस पण होता आणि विजा पण होत्या. तर माझे मिस्टर पण मग बोलले की आपण आता इथेच राहूया ना, आता आपण काय करायचं, काय आपण या अनुभव आला अंधारातून तुम्हाला आपल्याला माहित तिथे? पण नाही. तिथे काय अनुभव आला तरी? हा तर अनुभव असा आला तर तो बोलतो गाडीवाला की इथे काही होतच नाही. तो शीटवाला बोलतो हा. दुपारी इथे फक्त जेवण भेटतो. आम्ही म्हटलं आता हो इथेच राहायचं, रात्र काढायची, बघू मग. असं झालं. मग नंतर ते बोलले की आता जेवण नाही तर वडापाव तरी आणायला माझे मिस्टर गेले. हा. मग ना एक मुलगी आहे ना मराठी बोलत होती तिथे. अच्छा. हा, हा. तर मी तिथे ऐकलं आणि गेली तिला विचारलं. तर मी बोलली पारायण करतात तिकडे कुठे संगम कुठे आहे जवळ असं, म्हणजे ऐकून फक्त माहिती होतं ना असं. तर ते बोलले की शीटवर असतात गाड्या, अशी बोलायला लागली. होतो इथे जातात, तिथे आपली ती मधुगिरी ते भेटे ना प्रसाद खायला, ते पण भेटतं. हा तर तिथे गेलो आम्ही शीट पकडून. म्हणजे पोरगीने सांगितल्यावर गेलो आम्ही. थोडक्यात म्हणजे तुमचं तिथे गाणगापूरला तुम्हाला बोलवलं स्वामींनी, हे तुमचं भाग्य हा ताई. हा भाग्य. आणि मग मी नंतर share तिथे करते. तिथे गेल्यावर पण अंधारच होता. हा. तिथे संगमवर गेल्यावर तिथे, कारण ते दिसत नव्हतं ना सर्व काही लाईट गेल्यामुळं बरं. असं. मग तिथे पण ते माझे मिस्टर मग जरा हे झाले, ओरडल्यासारखे झाले. बोलते चल आता आपण कुठे राहायचं, इथे अनोळखी जागेवर आलो. मग तिथे पण एक ती बाई पण मुलीबरोबर बोलत होती मराठी. मग तिला विचारलं तर ती बोलते हाय इकडे, अशी बोलायला लागली. तुम्ही थांबा आरती गेल्या घ्या. मग तुम्ही तिथे? आणि हो आम्ही केलं पण, आणि 3 दिवस राहिलो चांगले पण. अरे वा वा. हा मी share करते ताई. हा चालेल.